विद्यार्थी मित्रांनो, वन विभागामध्ये जाहिरात आलेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे महाराष्ट्रातील आणि इतर कोणत्याही स्टेट लेवल, सेंट्रल लेवलची कोणतीही भरती तुमच्याकडून मिस होणार नाही याची गॅरंटी आहे. त्यासाठी आत्ताच YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही भरती आलेली आहे. बघू शकता, काष्ट विज्ञान एव प्रौद्योगिक संस्थान म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये ही भरती आलेली आहे. म्हणजेच परिषद शिक्षा एव अनुसंधान वानिकी भारतीय याच्यामध्ये ही भरती आलेली आहे. तर तुमचा हा जॉब बेंगलोर येथे असणार आहे. बेंगलोर येथे हा जॉब असणार आहे. ही या भरतीची या ठिकाणी जी डिटेल्स मध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक आणि या ठिकाणी जाहिरातीची लिंक जाहिरात तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला अनाउन्समेंट या ऑप्शनवरती आल्याच्या नंतर जॉब वेकन्सी या ऑप्शनवरती आल्याच्या नंतर तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला ओपन झालेली बघायला भेटेल. बघू शकता, अशा प्रकारे इथे ही जाहिरात ओपन झालेली बघायला भेटेल. या जाहिरातीबद्दल या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं, डिटेल्स मध्ये पुढे माहिती बघूयात. अभ्यासक्रम काय आहे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट काय आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी 3 वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. जे पहिलं पद असणार आहे, बघू शकता इथे नेम ऑफ पोस्ट बघू शकता. नेम ऑफ पोस्ट आहे, बघू शकता लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट. म्हणजे या ठिकाणी बघू शकता LDC ने LIA बघू शकता, ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी एक जागा आहे. बघू शकता 6व्या लेवलचं तुमचं वेतन असणार आहे. एक जागा आहे आणि ती जागा SC कॅटेगरी आहे. 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात. जर SC ST असाल तर 5 वर्षापर्यंत तुम्हाला सूट भेटेल. जर तुम्ही या ठिकाणी सायन्समधून या ठिकाणी बॅचलर डिग्री कंप्लीट केलेली असेल लायब्ररीची, तर तुम्ही याच्यासाठी या पदासाठी अप्लाय करू शकता. मोठ्या लेवलची ही पोस्ट आहे. त्याच्यानंतर बघू शकता LDC म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क नावाची हे जे पद आहे, 6व्या लेवल 2 जागा आहे. याच्यामध्ये किती जागा आहेत, तर सॉरी 4 जागा आहेत. 4 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही वयाची अट आहे. त्याच्यानंतर ज्या 2 जागा आहेत, 4 पैकी 2 जागा आहेत त्या ओपनला जागा आहेत. एक जागा ही OBCला आहे आणि एक जागा ही SC कॅटेगरीला आहे. याच्यामध्ये तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे. 12वी पास असणे गरजेचे आहे. सोबतच तुमच्याकडे या ठिकाणी टायपिंग स्पीड तुमचा या ठिकाणी इंग्लिशमध्ये 35 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यापैकी जर ही इंग्लिश नसेल तर तुमच्याकडे हिंदी टायपिंग असणे गरजेचे आहे. 30 शब्द प्रति मिनिट दोन्ही असणे गरजेचे नाही. हिंदी किंवा इंग्लिश याच्यापैकी एक टायपिंग तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे जी सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे, मल्टी टास्किंग स्टाफ, त्याला शिपाई देखील आपण म्हणतो. बघू शकता एकूण किती जागा आहेत, एकूण 12 जागा आहेत आणि पेमेंट देखील चांगला आहे. जर तुम्हाला या पदांसाठी फॉर्म भरून घ्यायचा असेल तर बघू शकता, एक एक मिनिट नंबर देतो, त्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. बघू शकता अ, एक मिनिट 70 70 57 49 44 93 या नंबरवरती फक्त WhatsApp नंबर करायचा आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी कोणत्याही जॉबचे अपडेट मिस होणार नाही. चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे. तर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर 10वी पास असेल तर याच्यात भरू शकता. तर ज्या 12 जागा आहेत, ज्या 5 जागा 12 पैकी 5 जागा बघू शकता UR अनरिझर्व्ह म्हणजे ओपनला आहेत. 2 जागा या SC कॅटेगरीला आहेत. एक जागा ही ST कॅटेगरीला आहे. त्याच्यानंतर 3 जागा आहेत OBC कॅटेगरीला आणि एक जागा आहे EWS कॅटेगरीला. अशा प्रकारे MTSला 12 जागा आहेत शिपाई पदासाठी. एकदम बेस्ट पोस्ट आहे. बघू शकता. फक्त जर तुम्ही या पदासाठी 10वी पास असाल तरी देखील या पदासाठी अप्लाय करू शकतात. ऑल इंडिया अप्लाय करू शकत आहात. ही महाराष्ट्राची भरती नाही. आता राहिला महाराष्ट्राच्या भरतीचा प्रश्न. तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्राची वन विभागाची जवळ-जवळ आता आधी 1600 पदे रिक्त होते. आता जवळ-जवळ 2000 पदे प्लस पदे रिक्त असणार आहे. ते बदली झालेले असणार, रिटायरमेंट असणार, 2000 प्लस पदे रिक्त झालेली असणार. त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपला जो स्पेशल महाराष्ट्राच्या वनरक्षक भरतीचा टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे. आता वेगवेगळ्या पदांचा जो वेगवेगळा अभ्यासक्रम आहे, हे देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्टर सायन्स टेक्नॉलॉजी, ठीक आहे. त्याचं हे बेंगलोरमध्ये तुमचा जॉब असणार आहे. हे देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मुलांचा एक प्रश्न असणार आहे, की फॉर्म फी किती आहे? हा फॉर्म भरण्यासाठी. जर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओपन
ओबीसी, ईडब्ल्यूएस अदर कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला फॉर्म फी आहे बघू शकता ₹500 आणि ₹500 हे चलन आहे. आणि एस-सी, एस-टी कॅटेगरीचे असाल तर ₹300 हे तुम्हाला बघू शकता चलन आहे एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी. आणि जर आमच्याकडून फॉर्म भरला तर या ठिकाणी बघू शकता ₹200 तुम्हाला फॉर्म फी भरण्याचे असेल प्लस हे चलन तुम्हाला द्यावे लागेल. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत आहात. आता वेगवेगळ्या पदांचा जो वेगवेगळा अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी सांगून देतो. ठीक आहे. जे बघू शकता जे पद आहे, जे 1 नंबरची एक जागा आहे, LIA हे पद आहे त्याचं तर बघू शकता. त्याचे लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट ज्याचा फुल फॉर्म होतो, त्याच्यासाठी बघू शकता. रिटन सिलेबस रिटन एक्झामचा या ठिकाणी बघू शकता. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल क्वेशन रिलेटेड जनरल अवेअरनेस त्याच्यानंतर बघू शकता. मेंटल एबिलिटी त्याच्यानंतर रिझनिंग त्याच्यानंतर जनरल इंग्लिश म्हणजे तुम्हाला इंग्रजी व्याकरण असणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे जे लायब्ररी सायन्सचे जे गुण असणार आहेत ते 25 मार्क्सला असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता LDC लोअर डिव्हिजन क्लर्क आहे. त्याच्यामध्ये देखील बघू शकता MCQ टाइप असणार आहे. जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स त्याच्यानंतर बघू शकता क्वालिफिकेशन कॅन्डिडेट हिंदी मार्क बघू शकता. हिंदी आणि इंग्लिशला जे टायपिंग आहे त्याला 100 मार्क असणार टायपिंग टेस्टला. त्याच्यानंतर बघू शकता MTS जे असणार आहे, MTS असणार आहे जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, रिझनिंग त्याच्यानंतर एवढे आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे 25-25 मार्क्सला असणार आहे. न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे गणित देखील असणार आहे. आणि बघू शकता 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर या भरतीसाठी जाहिरातीची लिंक जो पी-डी-एफ आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सोबतच या ठिकाणी जी जाहिरातीची लिंक ऑफिशियल लिंक आहे, जी वेबसाईटची लिंक ती देखील तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.